महत्वाची घडामोड भोंदू अशोक खराची प्रकृती बिघडलेली आहे। तातडीनं कार्डियक रुग्णवाहिका मागवावी लागली। एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू अशोक खराची प्रकृती बिघडली आहे। छातीत दुखत असल्यानं काही काळ ऑक्सिजनही लावण्यात आला। खरातला डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास होत असल्याची माहिती आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, अपडेट्स काय खराच्या प्रकृतीबाबत? भोंदूबाबा अशोक खरातची सध्या एसआयटीच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे। 5व्या गुन्ह्यामध्ये एसआयटीनं त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असताना त्याला काल या ठिकाणी मळमळ आणि छातीत दुखल्याचा त्रास होऊ लागला। त्याच्यामुळे काही काळ या ठिकाणी कार्डियक ॲम्ब्युलन्स बोलवण्यात आली आणि या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्याला काही वेळ या ठिकाणी ऑक्सिजन देखील लावण्यात आला होता। त्याच्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वकिलांकडून सांगण्यात येत आहे की भोंदूबाबा अशोक खरात जो आहे तर त्याची प्रकृती बिघडतीये, त्याला वैद्यकीय उपचाराची आवश्यकता आहे। मात्र काल ज्यावेळेला त्याला अशा पद्धतीनं त्रास झाला त्यावेळेला तातडीनं कार्डियक ॲम्ब्युलन्स बोलून त्याला या ठिकाणी उपचार देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये जर त्याची प्रकृती आणखी बिघडली तर कदाचित एसआयटीला आणि यंत्रणांना पुढचा निर्णय घ्यावा लागू शकतो। मात्र सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे आणि जो तपास एसआयटीच्या माध्यमातून सुरू झालेला आहे तो आता यापुढे असाच सुरू राहणार असल्याची देखील माहिती आहे। नक्कीच चंदन, अपडेट्स घेत राहूच। तूर्तास धन्यवाद। तर भोंदू अशोक खराची प्रकृती काल बिघडलेली होती। त्याला डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवत होता। कार्डियक ॲम्ब्युलन्सही काल मागवावी लागली होती।